रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही बातमी खरी नाही. माझ्याकडून मला एक सूचना केली की मी विचार करतो करायची की वारी जशी पंढरपूरचं जाते तशी माझ्या गावावरनं जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी थांबणार आहे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती गाडी पुढे जाईल. पण या सगळ्या प्रवासात मी त्याच्यामध्ये नाही, पण त्यांच्या स्वागतासाठी मी आहे. फक्त एक रोखठोकमध्ये आज एक लेख असा लिहिलेला आहे संजय राऊतांनी की जे JDU आणि TDPचे खासदार आहेत ते कुठेतरी त्यांच्या खासदारकीमध्ये नाराजी असल्याचं कळते. असे काय आहे का की मोदी सरकारवर आत्तापासून खासदार नाराज आहे? नाही, माझं काय ऐकण्यात नाही. मी कधी ऐकलं नाही ना कोणी आमच्याशी बोललं. आणि खरं सांगायचं त्यांच्या फादरांचं सेशन खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होणार आहे आणि फादरांचं सेशन हे 2 दिवसाचं आहे, 3 दिवसात. त्यामुळे 2-3 दिवसात असं करणंही शक्य नाही. खासदारांच्या भेटी होणार नाही. पण सेकंड सेशन जे आहे ते ज्या दिवसाचं आहे त्यावेळी लोकांचा अंदाज येईल. आज तसं तिचं होईल आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे कुठल्याही खासदाराला निवडणूक नको. कारण आता काही गडबड झाली तर निवडणुकीला जावं लागेल आणि निवडणुकीला जायला तुम्हालाच किती त्रास होतो उन्हा तासात पावसात सगळं बघायला, तसं आम्हालाही काही होत असेल. त्यामुळे नको रे बाबा निवडणूक अशी भावना सगळ्यांची आहे. सर, तुम्ही निवडणूक नको म्हणताय पण विधानसभेची तयारी तुम्ही सुरू केली आहे. आधी विधानसभेची सरकार बदलायचं असं म्हणताय आणि प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळताना दिसतोय. अजित पवार गटाचे काल पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष बरेच नगरसेवक तुम्हाला येऊन भेटून गेले. तेच नाही, राज्यभरातून लोक तुमच्याकडे येत आहेत. अगदी नवी मुंबईला विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आलेले असतील किंवा विदर्भातून लोक सकाळी तुमच्याकडे आलेले होते. या निवडणुकीनंतर लोकसभेच्या तुम्ही काय परसेप्शन बदललेलं पाहताय आणि कोण कोण लोक तुमच्याकडं नव्यानं अप्रोच होत आहेत, त्यांची नव्या येणाऱ्यांसाठीची जागा तुमच्याकडे किती आहे? नाही, आता आमचं लक्ष एकच आहे. म्हणजे जसं अर्जुनाला सांगितलं होतं तो माणसांच्या डोळ्यामध्ये तुम्ही ध्यान ठेवा, तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचा प्रमुख मी आहे, काँग्रेस पक्ष आणि तिसरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना आम्ही एकत्र राहणार आहोत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला प्रतिसाद हा चांगला दिला. पण यामध्ये जसे 3 पक्ष होते तसे डावे उजवे कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष हेही त्याच्यामध्ये सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. उद्याच्या विधानसभेमध्ये या सहकाऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याची नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे आणि म्हणून त्यांच्यासह आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल. यासंबंधी महत्त्वाच्या ह्या 3 पक्षांच्यामध्ये अद्याप वाटाघाटी जागेच्या वाटपाच्या झालेल्या नाहीत. पण ते आम्ही लवकरच सुरू करू, जागांची वाटणी करू आणि जागांची वाटणी केल्यानंतर त्या पक्षाच्या वतीनं त्या जागेवरचा त्यांचा उमेदवार याची निवड करू आणि कामाला लागू. 3-1 महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या 3 महिन्यात जे काही 2-2.5 महिन्यात प्रत्यक्ष मिळतील त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा हा आम्हा लोकांचा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार पाडणं आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागतो. साहेब, काल राज ठाकरे वर्ल्ड कप भारतानं जिंकलाय. काय सांगाल तुम्ही? ICCचे BCCIचे अध्यक्ष राहिलेले आहात. या विजयाकडे कशा पद्धतीने पाहतात? 10 वर्ष
10 वर्षांचा दुष्काळ मिटलाय खरं. असे एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांचं एक आगळं वेगळं असं स्थान होतं. हा झाला जुना इतिहास. आता अलीकडं भारताच्या संघानं जगाच्या क्रिकेटमध्ये आपलं एक स्थान हे प्रस्थापित केलं. मध्यंतरी एक दिवसाच्या सामन्यामध्ये भारतानं विश्वकप जिंकला होता श्रीलंकेच्या विरुद्ध मुंबईमध्ये. त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा जो T20चे जे सामने आहेत त्याच्यामध्ये भारताच्या संघाला यश मिळवण्यासाठी अधिक कालावधी लागला. पण कालचा जो वर्ल्ड कपच्या संबंधीचा जो सामना झाला या सामन्यामध्ये भारतीय टीमने एक अद्भुत अशा प्रकारचा चमत्कार केला. सुरुवातीची धावांची संख्या बघितल्याच्यानंतर चिंता वाटावी अशी स्थिती भारताची होती. पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला 26 धावांची गरज होती 24 चेंडूमध्ये, त्यावेळेला अतिशय चांगलं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं. जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग आणि त्याच्यानंतर यादव सूर्यकुमार या सगळ्यांनी जे काही काम केलं, कुणी उत्तम प्रकारचा झेल जिंकला, कुणी सर्जिकल स्ट्राईकच्यामध्ये चमत्कार दाखवला. आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण T20ला इतक्या वर्षाची गॅप, दुष्काळ असं म्हणून संबोधलं जातं, ही स्थिती होती. त्याच्यातून भारताची मुक्ता केली आणि याच्यासाठी 100% या सगळ्या खेळाडूंचं त्याचं कौतुक करावंच लागेल. पण यावेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळाला आणि द्रविडचं कामगिरी या सगळ्या खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन, त्यांचा आत्मविश्वास वाढेल कसा या संबंधीचा सल्ला, या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आणि त्याचाच हा परिणाम सामुदायिक यशामध्ये भारताला मिळालं. आणि म्हणून भारतीय संघाचं, त्याच्याबरोबर राहुल द्रविड यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. क्रिकेट कंट्रोल बोर्ड यांचंही अभिनंदन करतो. आणि यश संपादन करण्याची आणि जगामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी परंपरा भारतीय क्रिकेटची आहे ती जतन करतील असा मी विश्वास या ठिकाणी बाळगतो. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. सर, वारी आज पुण्यामध्ये केलेले आहेत वर्ल्ड कप झाल्यानंतर. असं आहे की ते T20मधनं रिटायर होत आहेत. बाकीच्या वनडेमधनं नाही, टेस्टमध्ये नाही. ही दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत आणि ही गोष्ट चांगली आहे की एका विशिष्ट काळाच्या नंतर आपला फॉर्म ऑफ असतो, त्याच वेळेला ह्याचा निकाल असाल तर ती वेळ योग्य असते. ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान होतं. भारताची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली होती. अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली आणि आता नव्यानं संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो T20चा गेम आहे त्यातनं ते विड्रॉ व्हायचा निर्णय त्यांनी घेतला. माझ्या मते हा योग्य आहे. याला मुंबईला फायनल मॅच झालेली होती वनडेची श्रीलंकेच्या विरुद्ध. त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने निवृत्त व्हायचा निर्णय घेतला, पण ते निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित करत आहे. ही दोन्ही खेळाडू T20मधून निवृत्त होणार, बाकीच्या खेळातून होणार असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं
या T20मध्ये नवीन पिढी एनकरेज करण्यासाठी या दोघांचा निर्णय यशस्वीच आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. साहेब, महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती मोठ्या घोषणा केल्यात. 2 नंबरचं कर्जबाजारी तामिळनाडू नंतर महाराष्ट्र राज्य झाले आणि घोषणांचा पाऊस. अर्थसंकल्प फार ड्रामॅटाईज केलाय. अर्थसंकल्पावर नुसत्या खूप घोषणा आणि घोषणांचा लोकानुनय पाऊस. असलेल्या घोषणा आहेत. काही असं आहे आणि मी काल सांगितलं कोल्हापुरात, तुमच्याकडे खिशात काय आहे ही न तपासता बाजारात जाऊन तुम्ही खरेदी करायला गेला तर काय अवस्था होते मी सांगण्याची गरज नाही. हे जे काही असतात सगळे आता कालचं जे काही जाहीर केलं गेलं, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धक्का घेतलेला आहे आणि त्याच्यापासून हा अशा प्रकारची आखणी केलेली आहे. ठीक आहे, आता आखणी केली, तातडीने या सगळ्या गोष्टी आम्ही देणार आहोत असं जाहीर केलं. आता दिवस काही फार राहिले नाहीत, फार थोड्या दिवसात वस्तुस्थिती कळेल आणि त्याची वाट बघतो. सगळ्यांना जागा दाखवून दिली, जमिनीवर आणलं सगळ्यांना. माहिती नाही आम्हाला आमचे फार जमिनीवर साहेब, बबन गीतेंवर गुन्हा दाखल केलाय. काल बीडमध्ये एका सरपंचावर गोळीबार झाला, त्यानंतर आज त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गीतेंवर. म्हणजे मला माहिती नाही. मुख्यमंत्रीचा चेहरा ठेवून पुढे निवडणुकीमध्ये जावं असं संजय राऊतांचं पण असं मत आहे. मग त्याला उत्तर मी दिलं आहे, तुम्ही छापलं आहे, तर पुन्हा काय सांगू की त्याच्यामध्ये सर्व गोष्ट आम्ही तिघं एकच आहोत. आमचा सामूहिक चेहरा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आम्ही ठेवू इच्छितो. साहेब, पिंपरी चिंचवडमध्ये वेगळं समीकरण पाहायला मिळालं, कारण काही नगरसेवक तुम्हाला काल भेटल्याची चर्चा आहे. असं आहे की हल्ली रोज मला 2-3 तास काढावं लागतात नवीन लोक पक्षात येणाऱ्यांशी बोलायला. तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडसुद्धा अपवाद नाही. तिथं मोठ्या प्रमाणावर काही खासदारांनी आम्हाला लोकांची नगरसेवकांनी आम्हाला लोकांची भेट घेतली. आधी भेटणारे आनंद आहे की त्या सगळ्यांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं. जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षाची ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करू. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी म्हणलं तर हरकत नाही. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आमच्याकडे सीट कोणत्या येणार आहे त्याचा निकाल होऊ द्या आणि तो निकाल झाल्याच्या नंतर आमचा प्रयत्न हा राहील की नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावे. साहेब, एक लिगल कॉन्फ्लिक्टची चर्चा खूप दिसते लिगल सर्कलमध्ये. पक्ष सुप्रीम कोर्टातली लढाई नाव आणि चिन्ह याची जी सुरू आहे त्यातली गंमत अशी आहे की आता तुतारीला मिळालेली मतं जी आहेत ती मतं घड्याळाला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत. चिन्ह आणि पक्ष म्हणून तुम्हाला मान्यता मिळेल आयोगाकडून, पण उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे भांडण सुरू आहे चिन्हावरून, पक्षावरून, पक्षाच्या नावावरून आणि चिन्हावरून, त्यात जर उद्या घड्याळ मिळालं तर तुतारी का घड्याळ असा एक कॉन्फ्लिक्ट तुमच्या समोर असणार आहे. नाही तेव्हा मिळून द्यावं ठरवू. चला, थँक्यू. इंग्लिश में करना चाहूँगा.